सासगाव गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार नरेश पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत। राष्ट्रवादी आणि शेकापा आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांची ताकद वाढली आहे। आम्ही अतिशय शिस्तीने आणि मेहनतीने निवडणूक लढवत आहोत, त्यामुळे विजयाचा कौल आमच्याच दिशेने असेल असे ठाम मत नरेश पाटील यांनी व्यक्त केले। निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आलाय। प्रचाराच्या माध्यमातून नरेश पाटील जास्तीत जास्त मतदारांशी संवाद साधतायत। गावोगाव फिरत असताना एकंदरीत मतदारांचा चांगला पाठिंबा त्यांना मिळतोय। राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी असल्याने दोन्ही पक्षांची ताकद देखील वाढली आहे। सर्व युवक वर्ग त्याचप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही मोठे सहकार्य लाभल्यामुळे नरेश पाटील यांना विजयाची खात्रीच आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष आघाडी करून लढवत आहोत आणि सुरुवातीपासूनच आम्ही अगदी संयुक्तरित्या प्रचारामध्ये भाग घेऊन अतिशय यशस्वीपणे मतदारांपर्यंत पोचलो आणि या अखेरच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांना भेटून आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असून लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आम्हाला मिळत आहे। आणि आपण सारेजण पाहत असाल की आम्ही फिरत असताना मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं वातावरण आमच्यासाठी निर्माण झाले आहे। प्रचाराचा नारळ फोडल्यापासून आम्ही राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीच्या माध्यमातून संयुक्तिक भाग घेऊन यशस्वीरित्या मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहोत। जास्तीत जास्त मतदारांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। पक्षाचे आणि आघाडीचे कार्यकर्ते सहकार्याच्या भावनेतून स्वतः आमच्यासोबत प्रचाराच्या निमित्ताने दारोदारी फिरतायत, त्यामुळे लोकांचा पाठिंबा आणि आमच्यासोबत असणारा जनसमुदाय आता वाढलाय। आम्ही अतिशय शिस्तीने आणि मेहनतीने निवडणूक लढवत आहोत, त्यामुळे विजयाचा कौल आमच्याच दिशेने असल्याचा आम्हाला ठाम विश्वास असल्याचे नरेश पाटील यांनी सांगितले। विरोधकांनी काय करायचं काय ठरवायचे त्यांची परिस्थिती त्यांनी ओळखायची आहे, परंतु आम्ही अतिशय शिस्तीत अतिशय मेहनतीने या निवडणुकीला सामोरे जात आहोत, त्यामुळे लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे आणि दिवसेंदिवस फिरत असताना आमचा जनसमुदाय वाढत आहे। तर निश्चितच या निवडणुकीमध्ये यशस्वीरित्या आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ असं मला वाटतं। ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी।